खाऊ ना. हे सरिताबाई लयच निरा चिंगटली आहे. अहो चिंगटलं नाही ना, साजरं लागते का माय. कोणी दिसलं कोण पाहिलं गेलं तर काय म्हणेन. काही बाया फर्रास आहेत. मस्त पाणीपुरीच्या गाडीवर जाऊन पाणीपुऱ्या खाऊन राहिल्या. जाऊ दे ना माय, मग सासूले माहित झालं तो अजून बाजारवर बी ना बुडी. ये ना व सरिता. भाऊ द्या आम्हाला, द्या बापा पहिले द्या आम्हाला, घाई आहे जराशी. बरं बरं मावशी. कशी देऊ, तिखट देऊ मीडियम देऊ? मीडियम ने आम्हाला साजरी तिखट वखट द्या. साजरी अशी तिखट मस्त. त्या आलू बी जरासा तिखट टाका. मला झणझणीत आवडते तिखट. पाणीपुरी खा आणि फिक्की फिक्की काय माय. आता ठसका बसल्याशिवाय पाणीपुरीची मजा येते का. साजरी करा तिखट. भाऊ जरासं लवकर द्या. इमले पोट खायन चाल बाई. साजरं नाही लागत बाई. कोणी दिसलं ओळखीच काय म्हणे. तू लपून बस जा. मला खाऊ दे बाई सुखाशी पोटी. माणूस आला की तो बी तसाच करते. खाऊ नाही जात ना काही नाही. तू बी तशीच करून राहिली. जाऊ दे तिकडे. कोणी पाहत नाही ना. तू कोणती अप्सर आहेस का. तू काय कोणती सेलिब्रिटी आहेस. लोक पाहून राहिले तुले. कोण नाही पाहत काळ कुत्र. चल खाय मग ना. द्या भाऊ आम्हाला. ओरे बापरे, ह्या तर काके आहेत. ओय माय सांग, दिनूस आला. काय म्हणावं बाई तुला. म्हणू की नाही इमले कोण ना कोणी येईनच. सांग आता काय म्हणीन दिनू. म्हणीन काय काके आहेत. मस्त आला इकडे हिंडायला आणि पाणीपुरी खाऊन राहिला. सांग बाई काय म्हणीन आता हे पोरग. अरे बापरे, त्रिवेणी संगम आज इकडे आला का पाणीपुरीच्या गाडीवर. मजा आहे बा. मला तर फोन करायला लागत होता मग मी बी येत होतो. अजून चाललो होतो तर तुम्ही दिसले मले. कसे काय इकडे कसे काय आल्या. ओय माय दिनू ये. तू बी होय आम्हाला जॉईन ये. भाऊ याची बी एक प्लेट दे जा. मा बरोबर होय ये रे. कसा काय अचानक कसा काय योग तुमचा मेळ कसा काय आला. पाणीपुरी खायला लागे काय आल्या त्या. काही बाजार घेतला काय. बाजारच म्हणता. अरे काही नाही, मुलशी खरेदी होती आमची. आलतो इमली काकुले भल्ला तोंडाले माती आली. चला हे खाऊन चला ते खाऊ. तर पाणीपुरी खायला आलो बापा. हे बाय आता काक्या 16व्या शतकातल्या नाही. मी म्हणतो काय 14व्या शतकातल्या आहेत का काय सांगा. हे सरिता काकुले एखादं मी म्हणतो चादर गिदरांना असं गुंडावून ठेव. येणारे जाणारे तिलेच पाहतात बापा. सांग बरं पाय बरं दिनू अशा आहेत त्या काक्या ह्या. मुली बी घसटतात. गावात नको सांगू बापा. तोल्या आजीले नाही माहित झालं पाहिजे. एकदा तो काकाला माहित झालं चालते, पण तो आजीले माहित झालं ना तर 12 महिने पूर्वी ते हिंडायला जाते, पाणीपुरी खाऊन येते, हिंडायला जाते, पाणीपुरी खाऊन येते, धमक करते, खर्च करते. काय करा बाई. अरे बाबू आम्ही आज तर खरं तर बायकीला घ्यायले. कोणाला काही आम्हाला उजवायचं होतं, येले घ्यायचं होतं. आलतो तर लेकाच्या बारशाची तयारी करायला. आणि पाय मग आम्ही आमच्या तोंडाची तयारी करून राहिलो चटर पटर खाऊन. जिबेचे चोचले या बाई इमले काकूची. मायाने बरं हिच्या जिबीले भले चोचले आहेत. अरे काय मग त्या काय मग एन्जॉय केलाच पाहिजे. जरा जीवाचा जरा जीवाची जन्नत केली पाहिजे. हमेशाच काम धंदा घर दार लेकरो बाकरो संसार आहेच. तुम्ही कधी मजा केली पाहिजे. एवढी 10-5 रुपयाची पाणीपुरी खाल्ली तेवढंच मजा वाटते. वेगळं काहीतरी रोज रोज तेच तेच करता. चला आजची पार्टी माहिकून सांगा. आज काय काय खायचंय सांगा. अरे भाऊ हे बा पहिले पाणीपुरी द्या. मग शेवपुरी दहीपुरी ते बनवचा एक प्लेट. हो मी बी खातो. करा हो कळा आमच्या प्लेटा. बरोबर सगळे तेजच द्यायचे ना. हो ते सगळे तेजच आहेत. फिक्के फाके कोण नाही. तेच करा मस्त. सांग बाय. आरामचे द्या बाप्पा भाऊ मले. येईल द्या पटापट. मले पटापट नाही खाल्ल्या जात. मला प्लेटीत संगवून राहिलं. भाऊ आरामशीर द्या काही झाले. आरामशीर खा काकू काही गर्दी नाहीये. मला पटपट द्या बाबा. ते पाणीपुरी मध्ये आरामशीर नाही खाल्ल्या जात. एक फुगा गेला की दुसरा फुगा मला पाहिजेच. नाही तर मग ते काय फायदा. मग मला असं वाटते जसं ते वाट पाहिल्यासारखं. नाही मला पटपट द्या. काय 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 केली मग खरेदी काय काय केली. घरी गेले की दाखवतो ना तुले. काही नाही भाजीपाला घेतला. काही उरसा किराणातलं होतं ते घेतलं. ते लय कायची खरेदी गिरी बापा. मी नाले तर वाटते कोणी टाकाच टाकते काय तिच्या खरेदीवर. लाखाची घेतली का खरेदी. गप्पे लिमले त्या पाणीपुरीच्या नादात पसतीस ठेवशील. हातात घेते सारं समजायचं त्याच्यातच आहे. ती नाही जात माझ्याजवळच आहे. खा. हा काकू अजून काय घेता. दहीपुरी का शेवपुरी. भाऊ एक प्लेट दहीपुरी करा है ना काकू. माझ्यासाठी शेवपुरी कर जा.
त्यासाठी फिक्की फिक्कीच करता बापा दहीपुरी. हे पाणीपुरी भल कशी तिखट झाली. आता नाही बाई. सरिता, तुझी सासू अति कशी? कुठे कुठे? आवा आवा पाहू नको ना. सांग माय, प्लेट बी दिली का टाकून ना खाली. कुठे आहे माझी सासू? इकडे कशी काय आली? कोणा सांग आली? म्हणू ना इमले, रिकामे धंदे करू नको. आता बुडी वर्षात भरपूर होते. आव येडे, ती बुडी कोणाचं काही नव्हती. लजी हमारी आहे हो माये. सांग हो माय, फुगी दिले खाली टाकून. ये इकडे. तुझी सासू नाही आली, मजाक केली मी. कशी बाई? अहो काकू, काहून इमली काकू, त्या काकूला विनाकारण भिवून दिला, तिची प्लेटही खाली पडली. भाऊ दुसरी प्लेट घ्या. ये हो काकू, हे इमली काकू मजाक करते तोही. कशी हायस व इमले? माझी प्लेट बी पडली खाली. मी म्हणलं माय बुडी खुश काय आली. माझी धडकन उडाला. हे बाय, मला बीपी गेला 200च्या वदर. छाती बाय काय धडधड धडधड करून राहिली मले. काय बिचारी इमले, अशा मरणाच्या मजाका नको करत जाऊ बाई. त्या बुडीचं नाव घेतलं की तशीच तर मै बाई बाई छक्के पंजे सुटतात. मॅटच आहे. ये एवढी भेट. भाऊ इले दुसरी प्लेट द्या बाबा, तिची खाली पडली. जाऊ दे आता, जाऊ दे. अरे नाही नाही, काही बोलता का? द्या भाऊ, द्या प्लेट द्या. काकू शांततेनं काय, आणि काही येत नाही का? आजी आली तर येऊ दे. आजीला खाऊ हलू पाणीपुरी. तिनं काही खाव. हा, तिने एकदा पाणीपुरीचा फुगा खाल्ला की ती तुला रोज म्हणते, सरी ते चाल ना मग पाणीपुरी खाऊन येऊ, तोंडाले जराशी चव येते. कशी म्हणते मग तुला ते? सांग आणू का आजीले? बात आणतो मी गाडीवर बसवून. राहू दे बापा, काही नाही आणलं का तू आजीच्या तोंडाले चव. त्याच्या तोंडाले चव आणशी आणि ते माझ्या तोंडाची चव गमावतीन. भाऊ द्या, त्या काकीला द्या अजून एक प्लेट पाणीपुरी. आणि आमच्या दहीपुरीच्या आणि शेवपुरीच्या प्लेटा लावा तुम्ही. बरोबर. 2 दहीपुरी 2 शेवपुरी. हो हो लावा ना. काले रे देनू, राहू दे. तुले बी उशीर होऊन राहिला असेल जायले. काही नाही, जेवणाची सुट्टी व्हायला आहे. मग आलो तुम्ही इकडे. जाऊ दे, आता काही जेवत नाही. मग आता संध्याकाळी डबा वापस घेऊन जातो. आता यानंच पोट भरते. चल ना मग. हे पा, मला हापिसाच्या बाजूला की नाही असा मस्त समोशावाला आहे. असे समोसे काढते, गरमागरम चालू असतात. एकच नंबर समोसा आहे. चला आता ती दही समोसा खाऊ घालतो तुम्हाला आज. दही समोसा लई मस्त लागते. तर चला खा पटापट. चला मग तिकडे माझ्या हापिसावर दाखवतो ना. माझ्या हापीस बी दाखवतो मग तुम्हाला. सांग बाई. नाही ना बापा, राहू द्या. आमच्याच्यानं तुले नको उशीर करू. डबा खाय, नाही ते शिटू आमच्या नावानं बोट मोडीन. अशा कशा सासा म्हणे. स्वतः तिकडे तोंडाचे चोचले पुरवतात आणि लेकाले घेऊन जातात. डबा वापस. काही नाही म्हणत. चला चल चल, आज लेकाचा पाहून घेऊ. घरी जायला झाकटी पडली तर चालते. तो काका पुढे गेला तर चालते. मागून जातो मी. चल, आज चालू दही समोसा खाऊन यायचे. हापिसाजवळ हाय म्हणते ना साजरा. चला ना व, काही तर भेटत नाही सुट्टी. जन्म चालला आणि राहत्या खुराट्यातच, तेच कर्यात. घरातच तेच धंद्यान, तेच पाणी, तेच सकाळून संध्याकाळ होते तरी तेच हाड गाळव सुरू. एखादा दिवस असंही जगा माणसानं जीवनात. बिनधास्त, काहीच टेन्शन नाही. हाय कोणी असू द्या, नवरा हाय घरी, लेकरं हाय घरी, सासू हाय घरी. अति फक्त मजा, एन्जॉय. आपलं जीवन जगू आज लेकाचं. भाऊ लावा अजून एक प्लेट पाणीपुरी लावा बरं मला. आणि मग द्या त्याच्यावर दहीपुरी. आणि मग जाऊ रे त्याला हॉटेला जवळ समोसा खायला. होय, हे राहू द्या ना. नाही तर आता पाणीपुरी खाल्ली ना, आता शेवपुरी दहीपुरी राहू द्या ना म्हणा. आता दिनू सांगा हाय तर आपण त्या ते हे खाता का व, ते पिझ्झा आणि ते बर्गर मी खाल्लंच नाही बिचारी खुई. ते असं लय खेप ऐकलं टीव्हीत तर किती खेप ऍडव्हर्टाईजा पाहिल्या. खाता का व ते आज? ओय, ती किती महाग असते. मॅट हा का लय महाग असते ते. मुकाटान बसा एडे, काय समजत नाही ना काही नाही. फालतू त्या दिनूले दणका. राहू दे, आपल्या जो पैसे तरी आहेत का तेवढे. लय महागाचं असते ते. मासुद्या सांगे ना माय बाई 400 400 500 500 रुपयाचं असते म्हणते. 100च्या वदरच असते ते. राहू दे, मुकाट्यानं 10 रुपयाची शेवपुरी खायन. चाल मुकाट्यानं. काय झालं? काय खायचं? दुसरं काही खायचं आहे काय? नाही दुसरं काही नाही खायचं. हेच म्हणते लवकर जाऊ घरी. काय मीना काकू? काही नाही रे बाबू, हेच पाणीपुरी शेवपुरीच म्हटलं. पिझ्झा? काय पिझ्झा खायचा आहे का? नाही बाप्पा, तर काही खाल्ला नाही आयुष्यात. खाता येणार नाही आम्हाला. तर हॉटेलात जाऊन अपमान. कसा खातात आणि कसा नाही. कसा? तोंडानं. जशी भाकर खातो तसंच पिझ्झा खा. लोक खात ना काही नाही. आपण आपल्या हातानं मुळा तोंडानं खा. काय करायला लागते? चला मग पिझ्झाच खाऊ ले का आज. आजचा दिवस काकूच्या नावानं. सगळ्या काक्याच्या नावानं लिहितो आजचा दिवस. मी साहेबाला सांगतो नाही काक्या आलत्या. चला मग. नाही रे दिनू, लय महाग असते म्हणतात तुम्ही. ऐकला बाप्पा. खायचं नाही बाप्पा आम्हाला. घरी बी जायला लागते ना. हो मी ना असे ना मग पोरगा आहे ना सांगा. मग काय टेन्शन घेऊन राहिला तुम्ही. चला असे ना मग महागात माग का इतका महाग आहे का लगे की आपण खाऊ नाही शकणार. चला कच्च खा. आता भाऊले दहीपुरी शेवपुरीची ऑर्डर दिली. तेच खाऊन घ्या. ऑर्डर दिल्यावर कॅन्सल करणं बरोबर नाही. भाऊ द्या पटकन आम्हाला. बरं
काकू सरिता काकू खाऊन पाहिजे शेवपुरी. नाही मी दहीपुरीच खातो, मला दहीपुरी आवडते. असं का? बरं बरं. इमले आपले पैसे देतो, त्याच्याच भरोशावर नको ठेवू. हा मग पटपट चला. अरे भाऊ किती झाले तुमचे? भाऊ तुमचे झाले 175 रुपये. 4 प्लेट पाणीपुरी, 4 प्लेट हे 15 रुपये प्लेट दहीपुरी आहे, 15 रुपये प्लेट शेवपुरी. आणि शेवपुरी घेतला तुम्ही 3, एक दहीपुरी घेतली. बरं बरं. दिनू थांब, चिल्लर आहे माझं. आजोडी आहे काकी चिल्लर. खाय तू चल. पिझ्झा बी खा लागते ना मी ना काकू. चल मग पटपट. बाबा दिनू राहू दे, काही बी मी तसंच म्हणलं. मग काय होऊन राहिलं? हो सरिता काकू खाय लवकर लवकर, नाही तर खरंच आजी गिजी येईन. नसतं जाता शेवपुरीची दहीपुरीची प्लेटा बी सांडून देशील आमच्या. या काकू. माय बाई, एवढ्या मोठ्या हॉटेलात खायला आणलं माया ना. आता का थोडं महाग असेल का काय? माय उगाच म्हणलं बाई म्या, हे दिनू असं आहे ऐकते नाही. सांग बाई आता पोराचा किती खर्च होईन व काय व माय, आपल्याला कायच आहे काय बाई. माग तोंडातून निघालं माय हेत माय. दिनू बाबू जाऊ देनू. ये काकू जा तिथं बसा टेबलवर, मी ऑर्डर देतो. बापा देनू ते 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 अलत भलत नाही आलं पाहिजे त्यात काही. हा पाहिजे बापा, ते पद्धतशीर समजू. ते ते तेच त्यात तेही असते वाटते. माय बाई मला बाटोळे धंदे करू नको. हा ते म्हणा बापा आमची भांडे कुंडे प्लेटा बेटा अलग अलग ठेवा म्हणा बापा. हा पाहिजे नाही तर सांगतो ते. काकू टेन्शन नको घेऊ, मी बरोबर सांगतो तेले. आम्ही माळकरी लोक आहो म्हणून. जाय व्हेज भेटते ना, जाय मी आणतो बरोबर सगळे इले. आण बापा आण. आज पाऊस आयुष्यात पहिल्यांदा आलं बापा एवढ्या मोठ्या हॉटेलीत. अति फक्त पिझ्झाच भेटते नाही, लय मोठा आहे रे. हो हेच तर नाव असते माहिती त्याच्यावर, हेच तर होय त्याचं नाव. या बसा काकू तिकडे टेबलवर जा. हो बाबू बसतो आम्ही. चला व. पर सांज हो इमले बराबर, नाही तर देशील माहिती कुठे ठेवून मस्तच घरावर गोटे. ओ माय बाई 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 दिनू 4 खायले रे बापा. अर्धा अर्धा खाल्ला असताना आता तर माय बाई जेवणच होती म्हणा रे दिनू. हा बापा अख्खा सांगलं एक एक तुकडा आला असं चालला असताना ते फट करून दिलं तिने बरोबर. नाही ना काकू काही बोलते काय? खाय आरामशीर आरामशीर खा. खाय हो मीना, खाय पिझ्झा. पोराच्या राज्यात भेटला तुले पिझ्झा खायले. हे तर माय आपली भाकर पुरली. हा दळ दळ भाकर टाका आणि तिच्यावर साजरा भाजीपाला टाका, तिखट मीठ टाका. हा काकू आरामशीर बोल. तू डोमिनोजचा पिझ्झा खाऊन राहिली भाकर म्हणतो ते हसतील ना तुले. आणि ते वळानीच राहते इमले. खाय चालली मोठी भाकर म्हणते. अहो माय पिझ्झा होय ना, टीव्हीत पाहिला होता माय बाई. आता खाले बी भेटते माय बाई. दिनू हे काय होय रे बाबू, हे पेल्यातलं? काकू तो कोल्ड ड्रिंक आहे. माहिती काय आणलं कोल्ड ड्रिंक. कसे दिशी बसती ना बापा आमची, थंडगार असते ना ती. वापस देऊन दे, फालतूचा खायला पैसा गमावतो आम्ही. पेलो नाही म्हणा बापा, साधं साजरच आहे म्हणा. काकू ते वापस नसते घेत आता. पी काही नाही कसा नाही बसत. पी आला ना उन्हाळा सुरू झाला आता, काही कसा नाही बसत. तेव्हा मीना पी पिझ्झा कोल्ड ड्रिंक मजा आहे माय बाई. असत बाई ब. अजून काही सांगा बर्गर खाता का? ओ बापा हे या नसतं भुका होतात. मी तर म्हणतो उरलं ते आपण संग घेऊ बांधून. एवढ्याला कुठे बापा टाकायला पुरते का? हो लय महागाचं असणार हे. तू टेन्शन नको घेऊ, तू खाय बरं शांततेनं. धकते काही एवढं काही हे नाहीये. खाय आरामशीर, तेवढ्याचं नाही ते लस असते. काय पोरग संग असल्यावर मायनं टेन्शन घ्यावं का? हा पैशाचं मी हाव ना. खाय तू. खरंच रे दिनू, लय दिवसाचं हे चित्रातच पाहिलं तर वाटत जाय खा. पण लेकरं बाकर राहतं आपण कुठे रे. कायचा तो काका मला पिझ्झा खायला आणते काय. पण तो आल्याच्यानं भेटला बापा आज. शांताबाईला यांचं रे, तो आईले यांचं. तेनं खायलाय का काही? हो मला येईल बापा, मी चालला होता माईल नाही आवडलं ते. खाय तू, आईली बी आणलं होतं मी. अरे लेक बरं केलं रे हे. असा लेक असल्यावर काय टेन्शन आहे माय. मायच्या साऱ्या इच्छा पुऱ्या करते. हा लेक गुणवान हाय, हा इचारी हाय, संस्कारी हाय. मायले कायची कमी पडते माय. मायली पडत नाही काकेली पडत नाही. बाबू ताच्यानं भेटलं रे बापा आज, हे खरं सांगतो. हा खा आता बडबड नका करू. खा पटपट. सरिता काकू लवकर लवकर खाय, नाही तर एक तुकडा यातला मी रत्ना आजीसाठी घेईन. रत्ना आजीला सांगेन पाय तू सुईन. हा हिंडायला जाते, पिझ्झा खाऊन येते, पाणीपुरी खाऊन येते. मग बापा रिकामे धंदे नको करू. पचू दे मला जरासं. नळल्याच्या खाली उतरू दे मला. शांततेनं खाऊ दे बापा. त्या आजीचं नाव नको काढू तुला. एक कुटका ओवाळून टाकते का बरं त्या आजीच्या नावानं मी. हा
मला घशाच्या खाली उतरू दे साजरा. आयुष्यात पहिल्यांदा तर खाऊन राहिली बापा पिझ्झा. त्याच्यात सासूला आठवण देतं